आपण सरकारी मोजणी करतो किंवा लगतदार किंवा जो खातेदार असतो आपल्या जो सातबाऱ्यावरील तो जेव्हा मोजणी करतो किंवा आपण मोजणी करतात त्या टायमाला एखादा हरकत घेतल्यानंतर आपलं जी मोजणीची प्रक्रिया असते ती पूर्ण ठप्प पडून जाते आणि आपलं जे काय मोजणीमुळे जे आपण काम घेतलेलं असते म्हणजे मोजणी करून आपण एखादंही कोणतेही काम करणार असतील तर ती तशीच राहून जातात। तर त्याच्यानंतर मी तुम्हाला 2018 मध्ये एक व्हिडिओ बनवून दिलेला की महाराष्ट्र शासनाने पूर्ण 6 विभागांना एक आदेश काढलेला आहे की कोर्टात जी कोर्ट वाटपसाठी दावा दाखल प्रलंबित आहेत म्हणजे दावा भरपूर त्यांचे दावे झालेले आहेत की एखादा अडाणी शेतकरी असेल लगतदार अडाणी असेल तर काय होतं की त्याची मोजणीच तो होऊन देत नाही, हरकतवर हरकत घेत असतो। त्यामुळे शासनाकडे म्हणजे जे कोर्टाकडे भरपूर अशा प्रकारचे केस पेंडिंगला होते। तर त्यामुळे आता जी नवीन प्रणाली आणली जी ई मोजणी 2.0 त्याच्यानंतर शासनाने हा सुद्धा एक निर्णय चेंज केलेला आहे की जमीन मोजणी केल्यानंतर ती मान्य नसल्यास आता हा त्यांनी नवीन निर्णय आहे म्हणजे नियम आहे तो ऍड करण्यात आलेला आहे आणि आता जी पुढची कार्यपद्धती आहे ती याच नियमानुसार होणार आहे। तर कशा प्रकारे होणार आहे, जर एखादा शेतकरी असेल लगतदार शेतकरी असेल जर तो आपल्या मोजणीवर हरकत घेत असेल आणि आपली मोजणी होऊनच देत नसेल, आता त्याची हरकत घेण्याचं कारण काय असतं, एक तर त्याने आपली जमीन अतिक्रमण करून ठेवलेली असते किंवा समजा एखादी पोटीसा मोजणी आहे किंवा आपल्याला जर एखादी जमीन विकत असतो तर त्या टायमाला तो हरकत घेतो कारण की आपल्याला म्हणजे तो जाणून बुजून आपल्याला त्रास देत असतो। तर त्यामुळे आपण कोर्टात धावत होतो। तर कोर्टात अशा प्रकारचे भरपूर केस पेंडिंगला होते आणि त्याला वर्षानुवर्षे लागायचे। तर